प्रभूची स्तुती असो. आज परत एकदा तुम्हामध्ये येऊन परमेश्वराच्या वचनाची सेवा करण्याची संधी दिली, याबद्दल मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद तारणारा प्रभू येशू ख्रिस्त, देवप्पा तुझी उपकार स्तुती करते, तुझ्या नावाला धन्यवाद देते. प्रभू आज यावेळी तुझ्या लेकरांमध्ये येऊन तुझ्या वचनाची सेवा करण्याची संधी दिलीस, याबद्दल उपकार मानते. प्रभू माझ्या तोंडचे शब्द आणि माझे मनचे विचार देवप्पा तुला मान्य असोत. ही संपूर्ण वेळ देवप्पा मी तुझ्या हाती सोपून देते. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावात ही प्रार्थना करते म्हणून बाप्पा, आमेन. आज आपण एक नवीन कुटुंबाबद्दल ऐकणार आहोत, किंवा नवीन कुटुंबाबद्दल आपण थोडं मनन चिंतन करणार आहोत. आणि हे कुटुंब ह्या पवित्र शास्त्रामध्ये जुन्या करारामधले आहे, आणि ह्या कुटुंबाबद्दल आपल्या सर्वांना माहितीच आहे. ह्या कुटुंबाने संपूर्ण कुटुंबामधून जे लेकरं झाले ते संपूर्ण जग हादरून सोडलं त्या लेकरांनी. आज आपण हे कुटुंब म्हणजे उत्पत्तीच्या 24 ते 35 या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. आणि यामध्ये इसाक आणि रेबकाची कथा लिहिलेली आहे. आणि आपल्याला आपल्या विश्वास आणि देवाच्या वेळेवर कसं अवलंबून राहावं ह्याचं सुंदर कथन किंवा सत्य या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. अब्रामाच्या विश्वासाबद्दल आपण अनेकदा ऐकतो, आणि त्याचा विश्वास एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कसा गेला हे आपल्याला माहिती आहे. अब्राम आणि सारा यांच्यावर त्याच्या विश्वासाची परंपरा इसाकापर्यंत पोचवण्याची जबाबदारी होती. कुणाकडं? अब्राहम आणि सारा यांच्यावर. आणि देव स्वतः ज्या प्रकारे स्वतःला सूचित करतो ते म्हणजे अब्राहम, इसाक आणि याकोबाचा देव. देव स्वतःला कसा सूचित करतो स्वतःला, की म्हणजे अब्राहम, इसाक, याकोबाचा देव. आणि त्या वेळेपासूनच सुरुवात झाली की आपण देवाला कसं आपण सूचित करावं, किंवा कसं आपण त्याचं कोणत्या काळापासून देवाची उपकारस्तुती अधिक आणि अधिक. असं नाही कोणी म्हणत की नोहाचा देव, किंवा आपण इनोक, किंवा असं आदामाचा देव, किंवा जे अगोदरचे संदेष्टे झाले त्यांची नावं घेतली नाहीत. पण ह्या काळापासून अब्राहम, इसाक आणि याकोबाचा देव असं देव स्वतःला सूचित करत आहे. आणि त्या काळामध्ये अब्राहम आणि सारा यांचा विश्वास त्यांनी इसाकापर्यंत पोहोचवलेला आहे. अब्राहम आणि सारा यांचा विश्वास आणि कथा पवित्र शास्त्रात लिहिली गेली आहे. परंतु इसाक आणि रेबेका यांच्या विश्वासाचं काय? अब्राहम आणि सारा यांचा विश्वास पवित्र शास्त्रामध्ये भरून आहे, आणि मग इसाक आणि रेबेका यांच्या विश्वासाचं काय? आपण पाहणार आहोत यावेळी की इसाक आणि रेबेकाची कथा, किंवा ते कसे होते, ते कुटुंब कसं होतं, इसाक कसा होता, किंवा रेबेका कशी होती, ते आपण पाहणार आहोत. इसाक हा आपल्याला माहिती आहे की अब्राहम आणि सारा यांचा वचनपुत्र, आणि तो जवळजवळ 40 वर्षाचा होता तेव्हा त्यांनी रेबेका बरोबर विवाह केला, आणि त्यांना 2 जुळे मुलगे झाले. आणि रेबेका कोण होती तर अब्राहमाचा भाऊ नाहोर, याची बायको मिल्का, आणि त्यांचा मुलगा बथुएल यांची मुलगी कोण होती? रेबेका. देवाच्या करारातील अभिवचन मिळालेल्या इसाकाची पत्नी म्हणून रेबेकाने महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. आणि रेबेकाच्या जीवनाविषयी बरेच काही सांगितलेले आहे. तिच्याकडे सामर्थ्य आणि कमकुवतपणाचे क्षण होते. जेव्हा आपण प्रथम इसाक आणि रेबेकाची कथेबद्दल वाचतो, किंवा त्यांच्या गोष्टीबद्दल वाचतो, किंवा त्यांची गोष्ट वाचतो, तेव्हा रेबेका जी देवावर विश्वास ठेवणारी आणि तिच्या कुटुंबावर तिची काय होती? भरपूर निष्ठा होती. आपण पाहणार आहोत की रेबेका कशी होती, किंवा रेबेकाचे वैशिष्ट्य काय होते. रेबेकाने तिच्या कुटुंबाप्रती एक निष्ठा दाखवलेली आहे. तिची कुटुंब म्हणजे तिच्या आईवडिलांचं घर. रेबेका तिच्या घराण्याशी एकनिष्ठ असते. तिच्या आणि तिच्या कुटुंबासाठी ती पाणी आणण्याचे
काम करायची आणि ती तिच्या खांद्यावर भांडी घेऊनच सापडली नाही, परंतु आम्ही देखील पाहतो की अलिएझरच्या अहवालाप्रमाणे तिचा प्रथम प्रतिसाद तिच्या कुटुंबातील सदस्यांना धावून सांगणे होते. ती एकनिष्ठ आपल्या कुटुंबावर होती. तिने स्वतः कोणचा असा निर्णय घेतला नाही. तिने प्रथम जाऊन तिच्या कुटुंबाला सांगितलंय. उत्पत्ती 24:28 मध्ये लिहिलंय, त्यानंतर तरुणीने धावत जाऊन तिच्या आईच्या घरच्याने या गोष्टी सांगितल्या. दुसरी गोष्ट म्हणजे रिबेका दयाळू, कष्टाळू, मदत करणारी, कुरकुर न करणारी, आदर सत्कार किंवा आदरातिथ्य करणारी अशी होती. आपण उत्पत्तीच्या 24व्या अध्यायात 18 ते 25 मध्ये वाचतो, आणि रेबेकाने सेवकाला आणि त्याच्या उंटांना पाणी पाजले. तिने जे सेवक लोक होते त्यांना खाण्यापिण्याची, राहण्याची व्यवस्था केली, त्यांच्या उंटांना चारा दिला, पाणी दिला. ती मदत करणारी होती, कष्टाळू होती. तिसरी गोष्ट म्हणजे रिबेका काय होती, ही विश्वासू होती. ती देवावर विश्वास ठेवते. रेबेकाने जेव्हा ती कधीही न भेटली नव्हती अशा माणसासोबत जाण्यास काय झाली, तयार झाली. आणि त्यासाठी रेबेकासाठी ते खूप धैर्य आणि देवावर विश्वास आवश्यक होता. आपण उत्पत्तीच्या 24 आणि 58 मध्ये वाचतो की म्हणून त्यांनी रेबेकाला बोलवून विचारले, तू या माणसाबरोबर जाणार आहेस का? आणि ती म्हणाली, मी जाईन. म्हणजे ती विश्वासू, ती देवावर विश्वास ठेवून ह्या अनोळखी लोकांच्या बरोबर ती निघालेली दाखवलेली आहे. आपण आता पाहणार आहोत की आपण रिबेकाची कशी होती, तिचे गुण कसे होते पाहिले, तिचे वैशिष्ट्ये पाहिले. पण आता आपण पाहणार आहोत की इसाक आणि रेबेका यांच्या वैवाहिक जीवन कसे आहे ते आपण पाहणार आहोत. प्रथम म्हणजे इसाक आणि रेबेका यांची कथा हे शिकवते की विवाह केवळ प्रेमावरच नव्हे तर विश्वासावर देखील बांधला जातो. रिबेका तिच्या आईवडिलांचं कुटुंब सोडून न पाहिलेल्या पुरुषाची पत्नी होईल की नाही हे निवडायचं होते, कारण इसाकाला ती कधीच आधी भेटलेली नव्हती. तिला तो अजिबात माहीत नव्हता आणि ही विश्वासाची मोठी झेप होती. इसाक आणि रेबेका यांच्यातील विश्वासावर पहिला महत्त्वाचा धडा म्हणजे विवाह केवळ प्रेमच नाही तर विश्वास देखील असला पाहिजे. कशात? विवाहामध्ये. कितीतरी हा विवाह इसाक आणि रेबेकाचा हा प्रेमविवाह नव्हता, तर तो ठरवून केलेला विवाह होता. ह्या दोघांनी, रेबेका आणि इसाकांनी कधी एकमेकाला पाहिलेलं नव्हतं. पूर्वीच्या काळात आपल्या देखील पाहतो की कित्येक असे विवाह झालेले आहेत की त्यांनी त्या नवरा बायकोने एकमेकाला लग्ना अगोदर पाहिलेलंच नसते. आणि काही ठिकाणी पूर्वी फोटोवर लग्न व्हायचे, काही ठिकाणी न पाहता व्हायचे. आणि असे कितीतरी उदाहरण आपण पाहू शकतो. वैवाहिक जीवनात प्रेमाची गरज आहे, पण त्यासाठी काय आहे, विश्वासही लागतो. म्हणजे विवाहामध्ये. आणि त्यांचा विवाह कसा होता, प्रेमच नाही तर विश्वासही होतात. दुसरी गोष्ट म्हणजे इसाकाच्या जीवनात देव नवीन नातेसंबंधासह दुखापत झालेल्या ठिकाणी तो काय करतो, बरे करतो. आपण पाहतो अब्रामाची पत्नी सारा मरण पावली होती आणि अब्राहम खूप म्हातारा झाला होता. आणि इसाकाचे त्याच्या आईवडिलांचे फार जवळचं नाते होतं, कारण तो वचनपुत्र होता. त्यामुळे त्याच्या आईवडिलांनी त्याचं अतिशय लाड केला असणार, कारण त्या काळात ते म्हातारे होते तरी त्यांनी वचनपुत्र म्हणजे अगदीच त्यांनी त्याचा खूपच लाड केला असेल. त्याच्या आई म्हणजे सारानी खूपच त्याला जीव लावला असणार, कारण तो फार वर्षांनी जवळजवळ 100रीत असताना आणि अगदीच वयस्कर वयामध्ये त्यांना हे लेकरू झालेलं होतं. आणि तो काय होता, वचनपुत्र होता. त्यांना त्यांचा ह्या लेकरावर त्यांचा खूपच जीव होता. आणि सारा मरण पावल्यावर काय झालं, इसाका जीवनात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली. त्यामुळं अब्राहम इसाकासाठी पत्नी शोधण्यास तयार झाला. आपण शास्त्रात वाचतो, अब्राहम जेव्हा एकटा झाला तेव्हा साराचा मृत्यू झाला, तेव्हा इसाकासाठी पत्नी शोधण्यास अब्राहम त्यावेळी तयार झाला. आणि देवाने नवीन नातेसंबंध तयार केले. का? त्याच्या आईच्या मृत्यूमुळं तो तयार झाला. इसाक तयार झाला का? त्याची आई मृत्युमुखी पडली आणि तो दुःखात होता. आणि त्यावेळी अब्राहमाने इसाकासाठी मुलगी शोधण्यासाठी चालू केलं. आपण उत्पत्ती 24:67 मध्ये वाचतो, इसाकाने तिला त्याची आई साराच्या तंबूत आणले आणि त्याने रेबेकाशी लग्न केले, म्हणून ती त्याची पत्नी झाली आणि त्याचे तिच्यावर
प्रेम होते आणि इसाकाला त्याच्या आईच्या मृत्यूनंतर सांत्वन मिळाले. म्हणजे जेव्हा इसाकाने रिबेकाशी लग्न केलं तेव्हा त्यांनी आपल्या आईच्या तंबूत आणलं आणि इसाकाला त्याच्या आईच्या मृत्यूनंतर सांत्वन मिळालं. म्हणजे त्याचं दुःख कमी झालं. एकटं राहणं चांगलं नाही. आपण शास्त्रात वाचतो, देव अनेकदा आपल्या जीवनात निर्माण झालेली पोकळी नवीन लोकांना आणून भरून काढतो. आणि ह्या ठिकाणी इसाकाची जी पोकळी निर्माण झाली ती रिबेका त्याच्या जीवनात आली आणि ती पोकळी भरून काढली. तिसरी गोष्ट म्हणजे आपण पाहतो की इसाहाक आणि रिबेकाची कथा आपल्याला दाखवते की देव प्रार्थनेचं उत्तर देतो, परंतु नेहमी आपल्या वेळापत्रकानुसार नाही, आपल्या वेळेनुसार नाही, तर तो उत्तर कसा देतो, त्याच्या वेळेनुसार तो उत्तर देतो. उत्पत्ती 25 मध्ये लिहिलेलं आहे, 20, 21 आणि 26 मध्ये असं लिहिलेलं आहे, इसाकाने आपल्या पत्नीच्या वतीने परमेश्वराला प्रार्थना केली कारण ती निपुत्रिक होती. परमेश्वराने त्याच्या प्रार्थनेचं उत्तर दिले आणि त्याची पत्नी रिबेका गरोदर राहिली. त्यानंतर त्याचा भाऊ बाहेर आला, त्याच्या हाताने एसावाची टाच पकडली म्हणून त्याचे नाव याकोब ठेवण्यात आले आणि रिबेकाने त्यांना जन्म दिला तेव्हा इसाहाक 60 वर्षांचा होता. इसाकाने प्रार्थना केली आणि रिबेकाने जुळ्या मुलांना जन्म दिला आणि इसाक किती वर्षाचा होता लेकरं झाला तेव्हा? तो 60 वर्षाचा होता. जेव्हा त्यांनी लग्न केलं तेव्हा तो 40 वर्षाचा होता आणि जेव्हा त्याला ही 2 मुलं झाले त्यावेळी त्याला जुळे मुलं झाली त्यावेळी तो 60 वर्षाचा होता. आणि प्रार्थनेने हे शक्य आहे. त्याने रिबेकासाठी काय केलेली आहे? प्रार्थना केलेली आहे. देव प्रार्थनेचं उत्तर देतो, परंतु ते नेहमी आपल्या अपेक्षेनुसार तर करत नाही. जर देवाने उत्तर देण्यास उशीर केला तर याचा अर्थ असा नाही की त्याने नकार दिला. विलंब आपल्या भल्यासाठी आहे, यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. आपल्या जीवनातही देखील बऱ्याच वेळा अशा घटना घडतात की देवबाप आपल्या प्रार्थनेचं उत्तर देत नाही. कितीतरी दिवस झाले, किती वर्ष झाले आपल्या प्रार्थनेचं उत्तर देत नाही. पण देव उशीर केला याचा अर्थ असा होत नाही की त्यांनी नकार दिला. आणि विलंब आपल्या भल्यासाठी आहे, यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. आणि देवबाप आपल्या कुटुंबासाठी केलेल्या प्रार्थनेचं उत्तर देवबाप जरूर देतो. चौथी गोष्ट आपण बघणार आहोत की इसाक आणि रेबेका यांनी देवासमोर त्यांचा संबंध प्रदर्शित केला. रिबेकाच्या पोटात जेव्हा जुळे मुलं होती तेव्हा ती कुस्ती खेळत असताना तिने प्रार्थना केली. तेव्हा देवाने अब्राहमाला इसाकासह दिलेल्या वचनाची पुष्टी केली. तेव्हा त्यांनी एक वेदी बांधली. जेव्हा देवाने अब्राहमाला सांगितलं की तुला वचनपुत्र होणार आहे आणि हे सांगितल्यावर काय केलं, त्यांनी वेदी बांधली. आणि जेव्हा अब्राहमाला इसाक झाला तेव्हा पण त्यांनी वेदी बांधली. तेव्हा त्यांनी प्रार्थना केली, उपासना केली. त्यांच्या संपूर्ण आयुष्यात त्यांच्या देवाशी असलेला नातेसंबंध अगदी जवळचे होते. कुणाच्या? अब्राहम आणि साराच्या देखील होतेच. तसेच त्यांनी तोच विश्वास त्यांनी रिबेका आणि इसाकच्या पुढे देखील ठेवलेला आहे. आणि आपले जीवनही असंच असलं पाहिजे. जीवनातील प्रत्येक प्रसंगातून आपण देवावरचा आपला विश्वास आणि त्याच्याशी असलेला आपला नातेसंबंध प्रदर्शित केला पाहिजे. म्हणजे आपण त्याची उपासना केली पाहिजे. आपल्या ज्या वेळी आपण आपल्या जीवनात ज्या घडामोडी घडतात त्याच्याबद्दल आपण देवाकडे उपकार स्तुती केली पाहिजे, त्याची आराधना केली पाहिजे, उपासना केली पाहिजे. जरी इसाक रिबेकाची कथा शास्त्रात अब्राम आणि साराच्या कथेइतकी विस्तृत नसली तरी त्यांच्या विश्वासाचा त्यांच्या जीवनावर काय परिणाम झाला आपण तो पाहतो. असं त्यांचं रिबेका आणि इसाकाचं हे वैवाहिक जीवन होतं. आपण बघणार आहोत की इसाक आणि रिबेका यांनी आपण जे ख्रिस्ती जोडपे आहेत, ख्रिस्ती कुटुंब आहेत, त्यांना आपण ह्यातून काय शिकणार आहोत, काय घेणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे वैवाहिक जीवनाची सुरुवात चांगली होऊ शकते, परंतु चांगली ठेवण्यासाठी आपण काय केले पाहिजे? प्रयत्न करावे लागतात. इसाक आणि रिबेकाच्या
लग्नाची किंवा त्यांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात खूपच छान झाली होती. तसं बघायला गेलं इसाकाचे रिबेकावर प्रेम असल्याचे आपण वाचतो. येथे प्रेम या शब्दाचा अर्थ खरोखरच प्रेम प्रेम आहे. तो रिबेकावर खरोखर प्रेम करत होता. नंतर आपण वाचतो की ते एकमेकांपासून पुष्कळ दूर गेले. त्यांच्या नात्यात काय झाली, दरी वाढली. देवाने रेबेकाला त्यांच्या मुलांबद्दल जे भाकीत केलं होतं किंवा प्रगट केलं होतं ते तिने इसाकाला सांगितलं नाही, लपवून ठेवलं. तसंच एसावाने विधर्मी मुलींशी लग्न केल्यामुळे रेबेका देखील नाराज होती आणि रेबेकाने एक कट रचला जिथं इसाकाला एसावऐवजी याकोबाला आशीर्वाद देण्याचे भाग पाडले. हे जोडपे ज्याने खूप चांगली सुरुवात केली, ते अगदी प्रेमात होते, त्यांच्या एकमेकावर अतिशय प्रेम असं होतं, परंतु कालांतराने त्यांचे ते नातं आटलं गेलं, प्रेमाचं नातं आटलं गेलं. ते एकमेकापासून खूप मनाने दूर गेले. आपण आपल्या विवाहाची सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजी घेतली पाहिजे. म्हणजे वैवाहिक कुटुंब आहेत त्यांनी त्यांच्या विवाहाची सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजी घेतली पाहिजे की आपण आपलं नातं कसं टिकवलं पाहिजे, आपण एकत्र कसं राहिलं पाहिजे, मनाने कसं एकत्र राहिलं पाहिजे हे आपण शिकलं पाहिजे. आणि हा प्रयत्न ज्या दिवसापासून आपण लग्न करण्याचे वचन देतो त्या दिवसापासून सुरू होतो आणि ज्या दिवशी आपण देवाच्या घरी जातो त्या दिवशी तो संपतो. आणि हे 1 करिंथकर 7 अध्याय 39 मध्ये हे लिहिलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इसाकाने एसावाचा आनंद घेतला तर रेबेकाने याकोबाला पसंती केली. म्हणजे हे दोघं नवरा बायको इसाक आणि रेबेका ह्यामध्ये जेव्हा ह्यांना जुळी मुलं झाली तेव्हा त्यांनी दोन्ही मुलांमध्ये त्यांनी वेगवेगळं प्रेम दाखवलं. इसाकाने एसावावर जास्त प्रीती केली आणि रिबेकाने याकोबावर जास्त प्रीती केली. आणि जेव्हा त्यांची मुलं मोठी झाली तेव्हा इसाकाला एसावाची आवड वाढली. तो स्वतः कधीही तसा नव्हता, असा खडबडीत किंवा घराबाहेरचा असा नव्हता, कारण तो वचनपुत्र असल्यामुळे त्याच्या आई वडिलांनी अब्राहम आणि साराने इसाकाला खूप जवळचं घरात ठेवलं होतं. तो त्याच्या आईच्या भोवती कदाचित सातत्याने असेल, तो घराबाहेर असा जास्त नसेल. पण एसाव तसा नव्हता. एसाव काय होता, तो नेहमी बाहेर हिंडणारा फिरणारा खडबडीत घराबाहेरचा माणूस होता. दुसरीकडे रिबेका याकोबाचा आनंद घेत असे, कारण त्याला घरी राहणे आवडत असे आणि बहुधा तो आईचं ऐकत असेल. आई बडबडी असणार त्याची किंवा आई प्रेमळ असेल आणि ती जास्त याकोबावर रिबेकाने प्रीती केली. पती पत्नीने पण आपण देखील पती पत्नीने मुलांना जन्म मुलांपूर्वी त्यांच्या लग्नाला प्राधान्य द्यायला शिकलं पाहिजे. आपल्या वैवाहिक जीवनाला आपण कसं प्राधान्य दिलं पाहिजे आणि आपल्या विवाहामध्ये जेव्हा लेकरं येतात तेव्हा त्यांना आपण कसं वाढवले पाहिजे हे पहिला समज आला पाहिजे. पालकांनी त्यांच्या मुलांबरोबर कधी आवडते नावडते करू नये, पक्षपात करू नये, योग्य धार्मिक शिक्षण व घरचे वळण लावले पाहिजे आणि त्यांच्यामध्ये योग्य आवड निर्माण केली पाहिजे. आज्ञापालन शिकवणे हे पालकांचं किंवा आईवडिलांचं किंवा कुटुंबाचं हे फार गरजेचं आहे. आपण निर्गम 20:12 मध्ये आपण आज्ञा ऐकतो. तसंच आपण एकमेकांना क्षमा केली पाहिजे. या विवाहित जोडप्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की विवाहामध्ये किंवा लग्नामध्ये किंवा त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये भांडणे वाद होऊ शकतात, मतभेद निराशा होऊ शकतात आणि महत्त्वाचे म्हणजे आपण एकमेकांना क्षमा करायला शिकले पाहिजे. या गोष्टीमुळे आपली मनं नाराज न होता किंवा मनं दुरावली न जाता आपण एकमेकांना क्षमा केली पाहिजे. इसाक आणि रेबेका यांच्या लग्नाने एकमेकांना क्षमा न करणे किती धोकादायक आहे हे त्यामध्ये दिसून येतं. त्यांची मनं इतकी लांब गेलेली आहेत की त्यांनी एकमेकाला क्षमा केलेली नाही हे दिसून येतं आणि ते एकमेकापासून अधिक वेगळे होत गेले, लांब होत गेले. आणि जरी इसाकाच्या आयुष्यात दुसरी स्त्री नव्हती हे खूप प्रशंसनीय आहे, तरी त्यांचे नाते हळूहळू एका घरात राहणाऱ्या रूममेट सारखे बनले हे
घटना आहे किंवा हे दुःख आहे. रिबेकाबद्दल आपण जे शिकलो त्यावर आधारित काही आपण पुष्कळ काही धडे शिकू शकतो किंवा आपल्याला स्वतःच्या जीवनात त्या चांगल्या गोष्टी लागू करू शकतो आणि ज्या तिने चुका केल्या त्या पण आपण न करण्याचा आपण प्रयत्न करूया. आपण पाहतो देवाला त्याची योजना पूर्ण करू द्यात. ह्यामध्ये रिबेका आणि इसाकांच्या जीवनामध्ये देवाने त्याची योजना कशी काय पूर्ण केली ही आपण पाहिली. त्यांनी जुळे लेकरं त्यांना झाले. इसाकाचे प्रार्थनेचं उत्तर दिलं, त्यांना जुळे लेकरं झाले आणि देवाची योजना घाई करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी किंवा कोणतंही प्रकरण आपण आपल्या हातात घेण्याऐवजी ते पूर्ण करण्यासाठी नेहमीच परमेश्वराची वाट पाहणे अधिक चांगलं आहे आणि हा चांगला पर्याय आहे. आणि देवाची योजना त्यालाच पूर्ण करू द्या. आपण आपल्या हातात घेऊन ती पूर्ण करायला गेलो तर आपण आपली ती गोष्ट कधीही पूर्ण होत नाही आणि ती नेहमी सक्सेसफुल होत नाही. आपण पक्षपातीपणामुळे कुटुंबाला काय होतो, त्रास होतो. आपण पाहिलं रिबेकाने पक्षपात केला आपल्या लेकरांमध्ये आणि त्यामुळं किती त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला त्रास झाला असेल किंवा आपण त्रास झालेला पाहतो. पक्षपात हा काय दाखवण्याचा हा एक धोका आहे. पक्षपातामुळे कुटुंबाला त्रास होतो, कुटुंब विभक्त होतात, कुटुंब मध्ये एकमेकांमध्ये प्रीती राहत नाही. इतकेच नाही तर पक्षपातीपणा हे पाप असल्याचं शास्त्रात लिहिलेलं आहे. याकोब 2:1-9 मध्ये लिहिलेलं आहे. पक्षपातपणा हे पाप असल्याचं लिहिलेलं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आपण देवाची योजना कशी यशस्वी होईल हे पाहिलं पाहिजे. रेबेकाच्या कृतीमुळे देवाची योजना काय झाली, रोखली गेली नाही. तिने कितीही गोष्टी केल्या, पक्षपात केले, तिने अनेक अडचणी आल्या, ती नाराज झाली, बऱ्याच गोष्टी आपण पाहिल्या. पण त्यामुळं काय झाली, देवाची योजना काय झाली, ती रोखली गेली नाही. खरं तर देवाने त्याचा उद्देश पूर्ण करण्यासाठी ह्याचा उपयोग केला. देव सर्वशक्तिमान आणि सर्वज्ञ आहे. आपले पाप आणि उणिवा त्याच्या योजनेला हाणून पाडू शकत नाही. संपूर्ण इतिहासात देवाने त्याची परिपूर्ण योजना पूर्ण करण्यासाठी अपूर्ण लोकांचा उपयोग केलेला आहे. सुदैवाने तो आजही तेच करत आहे. त्याची परिपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी तो तुमचा आणि माझा टाकाऊ पात्रांचा वापर करत आहे. आणि आपल्यासारखे टाकाऊ पात्र आहे, त्याच्याद्वारे तो त्याची योजना काय करीत आहे, यशस्वीरित्या पूर्ण करत आहे. ज्या रिबेकाने चुका केला त्या चुका आपण आपल्या जीवनात करू नये हे आपण ठरवलं पाहिजे. जरी रिबेका ही दयाळू, निष्ठावान, विश्वासू, धैर्यवान महान स्त्री होती, तरी तिने मोठ्या चुका केल्या हे देखील शास्त्रात नोंदलं गेलेलं आहे. तिने स्वतःच्या मुलांमध्ये पक्षपात केला. तिने आपल्या पतीच्या विरोधात कट रचला होता. तिने तिच्या पतीची फसवणूक केली, तिच्या मुलांशी खोटं बोलली आणि तिच्या स्वतःच्या घरातील लोकांमध्ये काय झालं, पक्षपातीपणामुळे शेवटी विभाजन, तिरस्कार आणि राग निर्माण झाला. तिने पतीचा विश्वासघात केला आणि परिणामी मोठा कौटुंबिक कलह झाला. आपण पाहतो जे आशीर्वाद होते ते जे येसावाला मिळणारे होते ते याकोबाला मिळाले. आणि ह्यामध्ये काय केलं, रिबेकानी ह्यामध्ये पक्षपात केला. ह्यामध्ये ती लेकरांशी पण खोटं बोलली आणि तिने खोटं बोलण्यात भाग पाडलं. त्याने एसाव जसा दिसायचा तसं याकोबाला पण तिनं तयार केलं आणि जे जेवण इसाकाने मागितलं होतं ते देखील मागितलं होतं त्याप्रमाणे न बनवता तिनं दुसरं जेवण बनवून तसंच ते इसाकासमोर ठेवलं. कारण इसाकाला दिसत नव्हतं, अंधुक झाली होती त्याची दृष्टी. त्यामुळे त्याने ते आशीर्वाद जे येसावाला द्यायचे होते ते याकोबाला मिळाले. ह्यामध्ये काय केलं, रिबेकानी ह्या विश्वासघात केला आणि कितीही मोठं त्यामुळं 2 मोठे राष्ट्र तयार झाले नाही का, याकोब आणि एसावमुळं. आणि पुढे आपण पाहतो ती त्यांची पुढे कथा. जर तुम्ही विवाहित नसाल
परंतु तुम्हाला एक दिवस लग्न करायचं असेल तर देवाने तुमचा जोडीदार निवडण्यासाठी प्रार्थना करा. जे अविवाहित आहेत त्यांनी आत्तापासूनच प्रार्थना करा की आमच्यासाठी देवाने निवडलेले आपल्यासाठी कोण असायला हवे? जोडीदार असायला हवे. आणि इसाकाने रेबेकासाठी निवडलेला मार्ग तुम्ही देखील निवडा. इसाकाने रेबेकासाठी प्रार्थना करत असे. देव कोणतीही कधीही चूक करत नाही. देव कधीही चूक करत नाही. त्याला माहीत आहे की तुम्हाला कोणाशी जोडलं जाणं आवश्यक आहे. आणि जर त्याने तुमचा जोडीदार निवडलेला आहे तर तुम्ही असमानपणे जोडले जाणार नाही. तुम्ही असमानपणे जोडले जाणार नाही. तर तुम्ही जे जोडलेले आहे ते देवाने जोडलेलं आहे हे तुम्हाला कळायला हवं. ज्या चुका रेबेकाने केल्या त्या न करण्याचा आज आपण निश्चय करूया. त्या आपल्या कुटुंबात आपण न आणता त्यासाठी आपण सतत प्रार्थना केली पाहिजे आणि परमेश्वराची आराधना उपासना केली पाहिजे की परमेश्वरा ह्या गोष्टी आमच्या कुटुंबात न होता सतत परमेश्वराची काय इच्छा आहे हे आपण आपल्या कुटुंबात जाणून घेतलं पाहिजे. आणि रिबेका आणि इसाकाचं जसं देवाने हे विवाह जोडून आणला, जोडीदार निवडला, तसा ज्यांचे विवाह झाले नाहीत त्यांचे देखील विवाह देवबापाने असे जोडीदार निवडून आणून त्यांचा विवाह होऊ द्यावे असं आपण प्रार्थना करूया. आज आपण आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करूया की आपल्या कुटुंबात ज्या घटना पक्षपाती आहे किंवा दुरावा निर्माण झालेला असेल त्यासाठी आपण प्रार्थना करू की आपल्या कुटुंबातून ह्या गोष्टी निघून जाण्यासाठी. आणि देव बाप काय प्रार्थना ऐकायला तयार आहे. आपण फक्त त्याच्याकडे आरोळी मारायची आहे, आपण त्याच्याकडे हाक मारायची आहे आणि देवबाप उत्तर द्यायला तयार आहे. आणि आज आपण निश्चय करूया की आपण आपल्या कुटुंबासाठी, आपल्या पत्नीसाठी, आपल्या पतीसाठी आपण प्रार्थना करूया. जसे इसाकाने रेबेकासाठी प्रार्थना केली तशीच आज आपण देखील आपल्या कुटुंबासाठी, आपल्या प्रियजनांसाठी आपण प्रार्थना करूया. धन्यवाद.